रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत करणे हा उपक्रम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणरायाचे आगमन होत आहे आणि आज रत्नागिरी शहरामध्ये जी आगमनाची मिरवणूक आहे त्या मिरवणुकीसाठी मुस्लिम बांधवांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी गणरायाच्या आगमनाचं जे मिरवणुकीचे स्वागत करतायत ही अतिशय अनोखी प्रथा आहे। मी महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे, परंतु मला वाटतं रत्नागिरी हे एकमेव शहर असेल तिथे अशा प्रकारे उत्स्फूर्त अशा प्रकारचं स्वागत गणरायाचं केलं जात आहे। मी मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। अशा प्रकारे एक सलोख्याचं, एक ऐक्याचं, एक अनोखी अशा प्रकारची प्रथा पार पडत असल्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाने कर्ला आंबेशेत घरगुती गणपतीच्या मिरवणुकीत सामील झालेल्या सर्व गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। या अनोख्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुकही केलं। रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आल्याने डीवायएसपी निलेश माईमकर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ईद ए मिलादच्या पण शुभेच्छा दिल्यात। आजपासून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा फार उत्साहामध्ये गणेश मूर्तींचं आगमन होत आहे। रत्नागिरी जयस्तंभ या ठिकाणी रत्नागिरीतील जे मुस्लिम समाज बांधव आहेत त्यांच्यातर्फे सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा देण्यासाठी हा एक उपक्रम राबवलेला आहे। जयस्तंभ येथे या ठिकाणी जाणाऱ्या सर्व गणेश मंडळांना पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे मोदक देऊन मुस्लिम समाजातर्फे गणेश उत्सवासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे। हा एक अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आणि त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी आपण राबवले गेले तर एक चांगला जातीय सलोखा आपल्या रत्नागिरी शहरामध्ये राहील, जेणेकरून एक चांगलं वातावरण राहील असं मी समजतो। त्यामुळे मी आता या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने गणेश भक्तांना पण शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आगामी ईद संदर्भामध्ये सुद्धा ईद सणाबाबत मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। आरके केबल आणि केटीव्हीचे संचालक रजाक काझी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित उपक्रमामध्ये रजाक काझी, शिरगाव ग्रामपंचायत उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, ज्येष्ठ पत्रकार तथा कोकण 24 तास न्यूज चॅनलचे संपादक अलिमिया काझी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बशीर मुर्तुझा, उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक नदीम सोलकर, उद्योजक अल्ताफ काझी, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक, उद्योजक अनीस नाखवा, युवा नेते नौशीन काझी, अकबर आंबेडकर, रजाक कापडे, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी आदी मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी सहभागी झाले होते। बशीर मुर्तुझा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्व गणेश भक्तांना मुस्लिम समाजातर्फे शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव हा फार मोठा, सर्वांच्या आवडीचा आणि सर्वात मोठा उत्सव आहे। या आज गणेश उत्सवाची प्रारंभ झाला आहे आणि या ठिकाणी सर्वजण गणेश मूर्ती आपापल्या घरी किंवा सार्वजनिक गणेश मंडळ या ठिकाणी आपल्या मूर्त्या घेऊन जात आहेत। अशा वेळी या ठिकाणी एक सद्भावना म्हणून आम्ही सर्व मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित राहून या गणेश भक्तांचं स्वागत करणे आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणे असा हा उपक्रम हाती घेतला आहे। कदाचित हा उपक्रम ज्याप्रमाणे आम्ही रत्नागिरी लोकांनी घेतला आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात जर घेतला गेला तर याचे परिणाम फार चांगले दिसतील आणि सार्वजनिक शांतता आणि सर्व धर्म समभाव यासाठी एक मोठ्या प्रकारचं हे करू शकेल आणि त्यासाठी आज आम्ही ते सगळे लोक जमा झालो आहोत आणि गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहोत। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं
बीट से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।